सादर करण्यात आली होती असं देखील कामतांनी म्हटलेलं आहे। देवदत्त कामत यांच्याकडून कोर्टामध्ये सध्या युक्तिवाद सुरू आहे। चिन्हासंदर्भातला युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातोय। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय, हे कायद्याने अमान्य असल्याचं कामत म्हणतात। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास जर आपण पाहिलं तर पक्षांतर निर्णयावर सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकतो असा युक्तिवाद कामत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत युक्तिवादादरम्यान बोलतायत। राजकीय पक्षामधली शिवसेनेतली फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असा प्रश्न यावर कोर्टानं विचारला। तर पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं। विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामतांनी म्हटलेलं आहे। यावर ते आमच्या अधिकारात आहे, यामध्ये शंकाच नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। ठाकरेंकडे 19 लाखांपेक्षा जास्त तर शिंदेकडे 4 लाख सदस्य संख्या। देवदत्त कामत यांच्याकडून या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो सध्या सुरू आहे। राजकीय पक्ष म्हटलं की त्याच्यामध्ये संघटनात्मक ज्या आहेत त्याही गोष्टी येतात। ती नोंदणी सुद्धा फार महत्त्वाची असते आणि त्या संदर्भातले प्रतिज्ञापत्र आपण कोर्टामध्ये सादर केल्याचं कामत यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। ज्या वेळेला पक्षामध्ये फूट पडलेली होती त्यावेळेला राजकीय पक्ष म्हणून 19 लाख सदस्य संख्या आमच्याकडे होती। शिंदेकडे 4 लाख सदस्य होते। त्या संदर्भातले कागदपत्र आपण कोर्टामध्ये सादर केल्याचं कामत यांच्याकडून सांगितलं जात आहे। 2018च्या पक्षाच्या घटनेसंदर्भामध्ये आता कामत युक्तिवाद करतायत आणि त्या संविधानाबद्दल बरेच बोललं गेलं असं कामत यांनी म्हटलं। मात्र त्यावर कोणाची एका शब्दाचीही तक्रार नाही किंवा ते लोकतांत्रिक नाही असं स्टेटमेंट नाही असं देखील कामत यांनी म्हटलेलं आहे। 2018 ची घटना असंवैधानिक होती असं शिंदेच्या युक्तिवादामध्ये नव्हतं असं कामत यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे। तर 2018च्या संविधानासंदर्भामध्ये आता कामतांचा युक्तिवाद सुरू आहे। तर 2018ची घटना असंविधानिक होती असं शिंदेच्या युक्तिवादामध्ये नव्हतं। या संदर्भात कोणतीही एका शब्दानेही तक्रार नव्हती असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। 2018ची घटना ही अलोकतांत्रिक असा युक्तिवाद आयोगाकडून करण्यात आलेला होता। या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला होता आणि आता कामत यांच्याकडून हाच मुद्दा जो आहे तो पुढे नेला जातोय। राजकीय संघटनेमध्ये म्हणजे ठाकरेंकडे 19 लाखांपेक्षा जास्त तर शिंदेकडे 4 लाखांपेक्षा जास्त सदस्य। देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद जो आहे कोर्टामध्ये केला जातोय। 2018च्या संविधानाबद्दल बरंच बोललं गेलं मात्र कोणाची एका शब्दाचीही तक्रार होती। शिंदेच्या युक्तिवादामध्ये सुद्धा ते असंविधानिक होतं असं काही तक्रार नव्हती असं कामत यांनी म्हटलेलं आहे। शिंदेची विविध पदांवर नियुक्ती ही 2018च्या घटनेनुसारच झालेली होती असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलेला आहे आणि आयोग असं म्हणते की ते संविधान लोकशाहीवादी नव्हतं असा युक्तिवाद या ठिकाणी कामत यांनी केलेला आहे। कामत यांच्याकडून जोरदार या ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय, हे कायद्याने अमान्य असल्याचं कामत यांच्याकडून कोर्टामध्ये बोललं जात आहे। राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, कागदपत्र आम्ही सादर केलेली आहेत असं कामत यांच्याकडून सांगितलं जात आहे। ठाकरेंकडे 19 लाखांपेक्षा जास्त, शिंदेकडे 4 लाखांपेक्षा जास्त सदस्य असा युक्तिवाद कामत यांच्याकडून केला जातोय। 2018ची घटना असंविधानिक असं शिंदेच्या आयोगाकडील पत्रामध्ये नव्हतं असं कामत यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर 2018च्या घटनेनुसारच शिंदेना विविध पदं मिळाली असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे आणि आयोग असं म्हणते की ते संविधान हे लोकशाहीवादी नव्हतं असं आयोगाचं म्हणणं आहे। शिंदेच्या युक्तिवादामध्ये अशा प्रकारचा उल्लेख नाही असं कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। त्यासाठी त्यांनी एक उदाहरण देखील इथे दिलेलं आहे। 2018ची घटना असंविधानिक असं शिंदेच्या युक्तिवादामध्ये नव्हतं, शिंदेच्या वकिलांच्या युक्तिवादामध्ये असं कुठलंही नव्हतं। विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामत यांच्याकडून बोललं जात आहे। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं असा युक्तिवाद कामत करतायत। राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असा सवाल कोर्टानं केलाय आणि पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं त्यांचं म्हणणं आहे। 2018ची घटना असंविधानिक असं शिंदेच्या आयोगाकडच्या पत्रामध्ये नाही असं देवदत्त कामत यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावर राहील आणि अराजकता माजेल। कामत यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। कामत यांच्याकडून जोरदार युक्तिवाद आता या ठिकाणी केला जातोय। 2018च्या घटनेचा उल्लेख त्यांच्याकडून केला जातोय आणि 2018च्या घटनेमध्ये असंविधानिक या संदर्भातला शिंदेच्या आयोगाच्या पत्रामध्ये असा उल्लेख नाही। आमदार संख्याबळावर निर्णय जर दिल्यास 10व्या परिशिष्टाचा विचार आणि अराजकता माजेल। कामत यांचा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहताय। 2018च्या शिवसेनेच्या घटनेसंदर्भामध्ये देवदत्त कामत आता युक्तिवाद करत आहेत। याच घटनेनुसार शिंदेना अनेक पदं मिळाली असा युक्तिवाद या ठिकाणी कामत यांनी केलेला आहे। तर निवडणूक आयोगानं ते लोकतांत्रिक नाही असं म्हटलं होतं। शिंदेकडनं मात्र असा कोणताही युक्तिवाद नव्हता असं कामत यांनी म्हटलं।
2018ची घटना असंविधानिक असं शिंदे